तुला शिकवीन चांगला धडा 26 एप्रिलच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अधिपती अतिशय आनंदी होऊन घरी येतो आणि अक्षरासमोर आनंदाने म्हणतो, स्वागतम स्वागतम, हा मानाचा मुजरा. का काय झालं? एक नंबर काम झालं. मीटिंग लय खतरनाक झाली. आपल्याला मिळालेले प्रोजेक्ट अभिनंदन अभिनंदन. मंडळ आपले आभारी आहे. अक्षरा मनातले मनात म्हणते, अधिपती खुश दिसतात. अधिपती म्हणतो, कसला विचार करता? काय नाही काय नाही, तुम्ही किती छान गाणे गाता हो. आता तुम्ही इतके आनंदी झाला ना, म्हणा ना एखादं गाणं. अहो म्हणा एखादं गाणं. खरंच हे काय आता अजून? मी तुमचं स्वागत गीत ऐकलं, किती छान गात होता तुम्ही. ती बारकी पोरं गाणं गात म्हणत होती. माझा आवाज त्यांच्या आवाजात लपून गेला. तरीसुद्धा कोरस म्हणून तुमचा आवाज मला फारच आवडला. मला कळलं नाही तुम्ही सुरात गात होता. मी तुम्हाला सांगू का, मोठमोठे गायक बाथरूम सिंगरच असतात. हो का? आता मी लई मोठा गायक होणार का? पाण्यातून आग काढणार का? का नाही, ते शक्य होऊ शकतं. तुम्ही शिकून तर बघा. तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही काहीही करू शकता अधिपती. आता इंग्रजीचंच बघा ना, शिक्षणाचा बघा, किती कमी दिवसात छान इम्प्रूव्हमेंट केलं तुम्ही. हे बरोबर आहे तुमचं. गाणी शिकून काय करणार आहे? मी नाही, मी कार्यक्रमासाठी नाही म्हणत. मला सांगा, कला अंगात असणं वाईट आहे का? वाईट नाही होणार, उलट चांगलंच होणार आहे. इकडे चारुन सर आपल्या बायकोच्या फोटोसमोर उभा राहून बोलत असतात. जसा मी तुझ्यावर अवलंबून राहायचो तसा आता मी अक्षरावर अवलंबून राहतो. त्यामुळे अधिपती गाणं शिकणार आणि तुझे हे स्वप्न पुरं होणार. ओंक्या आणि रवींद्र चारुन सराकडे येतात आणि म्हणतात, आमच्याकडे काही काम आहे का सरकार? अरे, मी आत्ता बाहेर एकटा येतो. मी तुम्हाला यासाठी बोलवलं आहे. फॅक्टरीत काय चाललं काय नाही यासाठी बोलवलं आहे. काय आहे, बरीच वर्ष फॅक्टरीत माझं लक्ष नाही आहे. म्हटलं तुमच्याकडून माहिती घ्यावी. ओंक्या म्हणतो, मस्त चाललं आहे काम, व्यवस्थित प्रगती आहे ना सगळी? हो. आणि आता मोठं काम मिळालं. अरे वा, बरं. अधिपतीचं व्यवस्थित लक्ष आहे ना? नीट सांभाळतो ना सगळं? हो. प्रगती झाली अधिपतीची आणि नियमित अभ्यास करतोय. मला कळवत जा आधीमधी आणि मला भेटायला येत जा. नुसतं दोस्ताला भेटू नका. तुमचा नाश्ता वगैरे झाला? काही मागू का? नाही, खूप काम आहे आम्हाला. ठीक आहे, येऊ का मी? या. ऐकलं का चारू? सारं नीट होणार आहे आणि तो गाणं शिकणार आहे. उगाच काहीतरी काढलं गाण्याचं खुळपट. अहो, हरकत काय आहे? माझा काही संबंध आहे का गाण्याशी? मला ओ का ठो कळत नाही. असं कसं म्हणता? मी ऐकलं तुम्हाला गातानी. ते स्वागत गीताचं ते नाही. आपण नाही का जेजुरीला गेलो होतो? ते जाऊ द्या. आपण जेव्हा जंगलातून येत होतो तेव्हा नाही का आपण गाण्याच्या भेंड्या खेळलो होतो? आठवतं ना तुम्हाला? तेव्हा किती एन्जॉय केला होता. खरंच सांगते, तुमच्या गळ्यात सूर आहे. एक मिनिट, आमच्या पिताश्रीने सांगितलं का? ते सुद्धा मला असंच म्हणायचे. अहो, त्यांनी मला सांगण्याची काय गरज आहे? माझं मला कळतं की. मला सांगू नका, मला जमणार नाही. अहो, ज्या गावाला जायचं नाही त्या गावची एसटी कशाला पकडायची? बरं, ठीक आहे. मग मी म्हणाले, आजपासून घरात गाणं गुणगुणायचं नाही, ते चालेल? ठीक आहे. बरं, मला सांगा, सकाळी कोणतं गाणं गुणगुणत होता? अधिपती गाणं म्हणून दाखवतो. अधिपती, तुमच्या अंगात कला आहे, तुम्हाला ती स्वस्तपासून देणार नाही. हे बघा मास्तरीबाई, तुम्ही आता लई वाढू राहिले. तुम्ही म्हटलं इंग्रजी शिका, आम्ही शिकलं. तुम्ही म्हटलं शाळेचा फॉर्म भरा, आम्ही शिकला. आता तुम्ही म्हणता गाणं शिका. उद्या म्हणताल अधिपती जरा टेबल टेनिस खेळायला घेता का? तुम्ही म्हणताल त्याचं काय? अहो, मी तुम्हाला बॅडमिंटन खेळायला सांगतच नाही. मी तुम्हाला गाणं शिकायला सांगते, आणि तेही तुमच्या अंगात कला आहे म्हणून. खरंच अधिपती, तुम्हाला लई छान वाटेल. तुम्ही फक्त तयारी दाखवा, बाकीचं सारं माझ्यावर सोपवा. ऐका, मी तुम्हाला आत्ताच क्लिअर कट सांगतोय. आमच्या मागं भरपूर व्याप आहे. आता नवीन फॅक्टरीत एक प्रोजेक्ट घेतला आहे. आम्हाला वेळ मिळणार नाही गाणं शिकण्यासाठी. एक वेळेस तुम्ही मला म्हटले होते, तू मागल ते मी तुला देईल म्हणून. आता ती वेळ आलेली आहे. मग आता मी हे मागते, तुम्ही गाणं शिका. तुम्ही उगा कोड्यात मला टाकू नका, म्हणजे तुम्ही माझा शब्द मोडणार. अहो, गाण्याचा कुठं शब्द दिला होता मी तुम्हाला? तुम्ही मला म्हणाले होते तुम्हाला हवं ते मागा, आणि मी हेच मागू राहिले की तुम्ही गाणं शिका म्हणून. माझी इच्छा आहे तुम्ही गाणं शिकावा अशी. तुम्ही पूर्ण नाही करणार का?
शब्द बोलणार का माझा? हो असं नाही, असं बोलून तुम्ही मला इमोशनल नका करू. आणि तुमचा शब्द पाळायचा म्हणून मी शिकलो बी असतो, पण ते आईसाहेबाला आवडणार नाही. त्यामुळं हे आपल्याच्याने होणार नाही. मावशीने सुद्धा ही जबाबदारी त्या म्हातारीवर दिली. त्या म्हातारीला ही जबाबदारी पेलवणार आहे का असं चंची म्हणते. पण चंची म्हणते आपणच पुढाकार घेऊन ही जबाबदारी घेतली पाहिजे. चांगली संधी आहे, तोंडावर पडायला नको. त्या मास्तरणीवर चांगली नजर ठेवून मावशीला जे पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. आता चंची, आता जर ही माहिती मिळवली तर सामना जिंकशील तू, स्वतः चंची म्हणत असते. इकडे अधिपती रूममध्ये येतो आणि लगेच गाणं म्हणायला लागतो. लगेच अक्षरा येते आणि म्हणते काय हरकत आहे गाणं शिकायला. अधिपती म्हणतो तो विषय बंद करा मास्तरींबाई. मी नाही करणार विषय बंद. तुम्ही काय म्हणता विषय हार्ड आहे, तसा हा विषय हार्ड आहे. मग मला दिलेल्या शब्दाचं काय? तुम्ही आता खिंडीत घालू राहिले मला. बाहेरून चंची हे गपचूप त्यांचं ऐकत असते. आईसाहेबाला नाही आवडणार गाणं वगैरे. त्यांचा 36चा आकडा आहे या शिक्षणाचा याचा त्याचा. आईसाहेब परवानगी देणार नाही, तुम्ही गप बसा. का नाही देणार त्या परवानगी? त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे ना. इथं प्रेमाचा मुद्दा येतोय कुठं? चंची गुपचूप बाहेरून सर्व काही ऐकत असते. अधिपती ऐका माझं, आपण त्यांना विचारून बघू का? ओ नाही, नको. त्यांना नुसतं विचारलं तरी त्या दुखावल्या जातील, त्यांना वाईट वाटेल. असलं काही करायला नको. हे बघा अधिपती, तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून त्यांना कसं वाईट वाटेल याचा विचार करता तुम्ही, बरोबर? तसंच जर त्यांचं तुमच्यावर प्रेम असलं तर तुम्हाला कसं वाईट वाटेल याचा त्याही विचार करतील. ठीक आहे, मला एक सांगा, तुम्हाला गाणं आवडतं किंवा नाही? खरं खरं सांगायचं, माझी शपथ आहे तुम्हाला. ओ शपथा बिप्ता घालायला केव्हापासून सुरुवात केली तुम्ही? नाही नाही, मला खरं खरं सांगा. शिकाय बिकायचा हट्ट नको उगाच. अहो हट्ट काय आहे त्याच्यात? तुम्हाला थोडं गायला सांगितलं, बाकी काय त्याच्यात? ओ आम्हाला तरबेज वगैरे व्हायचं नाही गाण्यात. आणि आईसाहेबाला दुखून अजिबात नको. भांडण होईन आपल्यात बघा. होऊ द्या, भांडण होऊ द्या. हा विषय मी अर्ध्यावर सोडणार नाही आई. अहो मॅडमचं प्रेम आहे तुमच्यावर, आपण त्यांना एकदा विचारून बघू. अहो कशाला विषयाची परीक्षा घ्यायची? माझं ठरलं, आपण मॅडमला विचारून बघू. मी हे करणार. ओ नको अधिपती, घाबरू नका. आपण विचारून तो बघूया काय होतंय ते. करा, काय करायचं ते करा. लगेच त्यांची तिथून निघून जाते. आपल्या खोलीमध्ये इकडे भुवनेश्वरी एकटीच विचार करत असते शरवण सरांचा. चंची मावशीकडे येते आणि मावशीला म्हणते मावशी. मावशी म्हणते अगं आता झोपायची वेळ झाली, उगा आमचं डोकं खाऊ नको, जा इथून. मावशी, मी एक लई मोठी खबर आणली. त्या अक्षराने अधिपतीस परीक्षेचा फॉर्म भरायला लावला आणि आता ते अधिपतीस म्हणते गाणं बी शिका. काय? अगं मला तेच सांगायचं होतं म्हणून आले मी इतक्या रात्री. तिला जे पाहिजे ती सारं अधिपतीकडून करून घेऊ राहिले बघ. पण अधिपती कशी काय तयार झाले? अगं नाही, अधिपती नाहीच म्हणत होते. अगं ते म्हटले बी आईसाहेबास गाणं वगैरे आवडणार नाही. पण अक्षराचा सट्टा चालू होता अधिपतीस. त्यावर अक्षरा म्हणाली आपण आईसाहेबाची परीक्षा घेऊ. आमची परीक्षा? हो मावशी. तू अधिपतीस गाणं शिकायला हो का नकार देते? म्हणजे सोनबाईला आमची अशी परीक्षा घ्यायची तर. पण एक बरं केलं तू, आम्ही परीक्षेला बसायच्या आधीच तू पेपर फोडलास. आता आम्ही बघू काय करायचं ते. लगेच भुवनेश्वरी उठते आणि आपल्या कपाटामधून सोन्याचे दागिने काढते आणि चंची सप्रेम भेट देते. चंची म्हणते अगं मावशी कशासाठी? अगं असू दे की तुझ्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिपती भांग पाडत असतो आणि गाणं गुणगुणत असतो. तेवढ्यात अक्षरा येते आणि अक्षरा म्हणते काय झालं, मला बघून गाणं म्हणायचं थांबला गे. अधिपती म्हणतो सकाळी सकाळी तो विषय नको. हो मी असंच गुणगुणत होतो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुमच्या अंगात कला आहे म्हणून. सरका, सकाळी सकाळी मला लई कामं आहे, फॅक्टरीत जायचं. एवढं तुम्हाला गाण्याचं पडलं तर मग गाण्याच्या भेंड्या खेळा माझ्याशी. अक्षरा म्हणते मला नाही येत गाता. तेच सांगू राहिलो, सरका बाजूला, सकाळी सकाळी कामं आहेत. अक्षरा अधिपतीची वाट अडवते. अधिपती म्हणतो अहो मला खरंच कामं आहेत. अक्षरा म्हणते तुम्ही काही म्हणा पण आधी गाणं म्हणा. लगेच अधिपती जोरात म्हणतो खाली काय आहे ते बघा आणि पळून जातो. अधिपती देवीचं दर्शन घेत असतो. तेथे भुवनेश्वरी येते आणि म्हणते काय हो, काय मागताय तुम्ही देवीकडं? अधिपती म्हणतो तिच्याकडे काय मागणार, तिनं आणि तुम्ही आम्हाला भरपूर दिलंय तर मागायचं तर काय. अधिपती भुवनेश्वरीचं दर्शन घेतो. भुवनेश्वरी म्हणते जा जग जिंकून या. अधिपती म्हणतो जगाचं माहिती नाही पण एक प्रोजेक्ट भेटला आहे, नवीन प्रोजेक्ट मिळाला, एक कॉन्ट्रॅक्ट झालं, आता बिझनेस बघा तुम्ही फक्त. आईसाहेब आम्हाला आश्चर्य वाटलंय, तुम्ही कंपनीचा कारभार चांगला सांभाळताय, भरपूर प्रगती करताय.
आणि आम्हाला खात्री आहे या फॅक्टरीचा झेंडा तुम्ही अटके पार लावणार. असं काय नाही, सारा तुमचा आशीर्वाद आहे. चला येऊ का मी. लगेच भुवनेश्वरीकडे दुर्गे येते आणि म्हणते, ताई तुला अधिपतीने सांगितलं का परीक्षेचा फॉर्म भरला म्हणून? नाही. मग ताई माणूस केवढा बदलला आहे. ठीक आहे, परीक्षेचा फॉर्मचं राहिलं, ते गाणं शिकायचं म्हणतात ते तरी सांगितलं का? नाही. अगं ताई तू का नाही विचारलं त्यांना? आम्ही नाही विषय काढणार, त्यांनी विषय काढला पाहिजे. आणि जेव्हा ते विषय काढतील तेव्हा बघू आम्ही काय करायचं ते. जा धनाजीला आम्हाला चहा आणायला सांग. होय. अक्षरा चारवण सराकडे येते. चारवण सर म्हणतात, अक्षरा तू बोललीस का अधिपतीशी गाण्याविषयी? अक्षरा म्हणते, हो मी विषय काढला होता. मग काय म्हणाला अधिपती? विषय टाळला त्यांनी. वाटलंच होतं मला बाबा, हे सोपं नाही. आपल्याला माहिती आहे ना त्याचं म्हणणं काय आहे. तो का नाही म्हणतो? तुम्ही म्हणता तेच भीती आहे त्यांना. भुवनेश्वरीची का? हो. प्रत्येक ठिकाणी ही भुवनेश्वरी आडवी येते आणि त्याच्यावर तिचा खूप पगडा आहे. अक्षरा कधीतरी त्यांनी तिच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा का नको? स्वतंत्र विचार. बाबा त्यांना इतक्या वर्षाची सवय आहे, ती हळूहळू जाणार. आपणच थोडं थांबलं पाहिजे. तुझ्यामुळे या घरात चांगल्या गोष्टी निर्माण होतील ही आशा निर्माण झाली मला. कारण अधिपतीला मॅडमने परवानगी दिल्याशिवाय अधिपती काहीही करणार नाही आणि ती काही परवानगी देणार नाही. मग हा गुंता सोडवायचा कसा? हाच तर प्रश्न आहे. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.